सीलिंग पण अशी सुंदर डेकोरेट केलेली आहे। त्याला बघाल तर हा बघा, हा असा स्टेज आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि ह्या इथे अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे। मालवणी महोत्सव असा हा सेल्फी पॉइंट आहे। चहाचे, कॉफीचे, हळदीचे, रक्ताचे, पानाचे, गंधाचे 200 केसरी जयपुरी मोजडी आहे। जयपुरी मोजडी हा ते 200 ला। हे कसं आहे हा सेट पूर्ण? 700 ला आहे। बटाटा खोबरे वडी हे काय तिळाचं काय आहे? पापड आहे उद्या संक्रांतीसाठी ही मधातली आवळा कॅन्डी, ही गुळातली आवळा कॅन्डी 100 ला 7। ते 10 ला 2 आहेत, ते 10 ला 1 आहे। एक घेतला 120 आणि 2 घेतले तर 100। अच्छा, छत्रपती शिवाजी महाराज हे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी। खिमा पाव, कलेजी पाव, जवला पाव, हे बघा चिकन खिमा पाव 40 रुपये, लॉबस्टर्स, मग खेकडा मसाला, चिकन थाली 300 ला आहे, कोंबडी वडे 250 ला आहे, मोटर बाईकवाला मेरी गो राऊंड आहे। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रॉमर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे ठाण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये। इथे मालवणी महोत्सव सुरू आहे। तर ह्या मालवणी महोत्सवाची तारीख आहे 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10। तर चला तर बघूया ते कुठले कुठले स्टॉल्स आहेत। तर इथे बघा, हे दोन्ही बाजूला असा मालवणी महोत्सवचा बॅनर आहेत आणि सीलिंग पण अशी सुंदर डेकोरेट केलेली आहे आणि समोर बघा तो सेल्फी पॉईंट आहे। तर इथे समोर आतमध्ये आल्यावरती बघा इथे सेल्फी पॉईंट आहे, डावीकडे स्टॉल्स आहेत, पाठीमागे सांस्कृतिक कार्यक्रमाचा स्टेज आणि सिटिंग अरेंजमेंट दिसते आहे। नंतर मग ह्या साईडला इथे असं हे सुंदर गणपती बाप्पाचं असं मंदिर आहे आणि परत ह्या साईडला स्टॉल्स आहेत आणि इकडे उजवीकडे बालनगरी आहे। तर इथे आता बघा या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करून आतमध्ये दर्शन घेत आहोत। तर हे बघा, हा असा साल मालवणी महोत्सव असा हा सेल्फी पॉईंट आहे। तर इथे बघा, हा भोगटे मसाले समर्थ कृपा जनरल स्टोअर्सचा हा स्टॉल आहे। इथे सगळ्या प्रकारचे पीठ, मालवणी मेवे, मग नंतर मग चटणी, मसाले, एक उघडे तांदूळ, कोकम आणि पोहे वगैरे आहेत आणि आमरस, आगळ, कोकम आगळ, काजू वगैरे सुद्धा आहेत। हे मोठे आल कसं आहे? 40 रुपये। अच्छा, आणि ही मोठी आंबावडी 30 रुपये आणि छोटी कितीला आहे? छोटी 10 ला 2 आहे। अच्छा, 10 ला 2। तर हा सोनू चूरण मुखवासचा हा स्टॉल आहे। कसे आहे ते मुखवास? हां, 100 ग्राम कितीला? 100 ग्राम 80 रुपये। अच्छा 100 रुपये 100 ग्राम। अच्छा, 100 रुपये 100 ग्राम आहे। अच्छा, तर इथे पण हा कोकणी मेव्याचा स्टॉल आहे। इकडे पण बघा, हे आंबावडी, त्यानंतर मग इथे तांदूळ, कोकम, पीठ, मसाले वगैरे, काजू वगैरे पण आहेत इथे। इथे हा लेडीज प्रोडक्टचा स्टॉल आहे। इथे बघा झुमके, नंतर मग हेअरबँड, क्लचर, हे सगळे असे इथे प्रोडक्ट्स आहेत। इथे बघा किती असे सुंदर मोठ्या साईजचे असे हे झुमके आहेत। श्री स्वामी समर्थ मार्केटिंगचा किचनवेअर, कंझ्युमर प्रोडक्ट, हेल्थ प्रोडक्टचा हा स्टॉल आहे। इथे बघा सगळे हे मॅजिक टॉवेल कितीला आहे? हे 80 ला 150 ला 2। अच्छा, 80 ला 1 आणि 150 ला 2। आणि स्पंज पाहिजे स्पंज 100। स्पंज 100 ला आहे आणि ही जाळी कितीला आहे? जाळी 100 रुपये। 100 रुपये। अच्छा, ती 150 ला आहे। हे साइडिंग ब्रश आहे, सोफा साफ करायचा आहे। हां हां, लॉन्ड्री बॉल आहेत, वॉशिंग मशीन टाकण्यासाठी। हां हां हां, हे टॅपला लावायचे। हां हां, ते टॅपला लावायचे आणि हे रिंग आहे ना, म्हणजे ॲक्युप्रेशर। हां, कितीला आहे ते? 50 ला किती? हे 20 लाख 50 चे। अच्छा, 20 ला 50 ला। तर हा कल्पना मसालेचा हा स्टॉल आहे। इथे बघा हे सगळे कोकणी मेवा, लाल पोहे, उघडे तांदूळ, कोकम, मसाले आणि आंबावडी आणि कोकम तेल, मोठियाल वगैरे, आमरस वगैरे सगळं इथे, हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत। तर इथे हा जय भवानी लोणचे पापडचा हा स्टॉल आहे। हे लोणचे आहेत आणि इथे हे पापड आहेत। हे पापडाचं पॅकेट कसं आहे हो? 40 ला 1 आणि 100 ला 3। इथे नाचणी नळ्या मिळतील आणि ही नाचणीची किंवा बाकी सगळी लहान मुलांची बिस्किट आहेत।
हे पाकिट कसं आहे? कसले आहेत हे हिरवे? हां अच्छा पालक बघ हे चिप्स आहेत का? आणि बिस्किटचे पाकिट्स? अच्छा 60ला 1 100ला 2. ठीक. आणि हे काय गव्हाचे आहेत का? अच्छा अच्छा हां हां कसे आहेत हे? आणि हे हार्ट शेपवाले? अच्छा हे खोबऱ्याचं आहे का? अच्छा का हे कसे आहेत मुखवास? 80 रुपये 100 ग्राम आहे, 100 रुपये 100 ग्राम आहे. अच्छा अच्छा वेगवेगळे आहेत. हा हरीश कोकण वस्तू भंडारचा स्टॉल आहे. इकडे कोकणी मेवे आहेत, त्यानंतर मग पीठ आहे सगळ्या प्रकारचे आणि मसाले वगैरे पण आहेत. लाल पोहे, उकडे तांदूळ, कोकम. अच्छा आले पण कितीला आहे हे? 40 रुपयाला आहे. अच्छा अच्छा तर इथे सगळे असे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तर हा नमिता एंटरप्राइजेसचा हा पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे असे ह्याच्यात नो ब्लीच आहे, नो ऍसिड आहे. आपल्या कपड्यावरती कुठले पण डाग लागतात, चहाचे, कॉफीचे, हळदीचे, रक्ताचे, पानाचे, गंधाचे, चिकाचे, तेलाचे, घामाचे, फक्त ड्राय कपड्यावरती वापरून टाकायचं. 100% डाग नाही. शूजवरती, टाईल्सवरती, लादीवरती, काचेवरती पण काम करणं 100% डाग नाही. वरती सोप्यावरती लिखतात. प्लस तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी असेल ते पण क्लीन होऊन जाईल. कितीला आहे बॉटल? कितीला आहे ती? 250 ची 200ला आहे ना. छोटी बाटली येते ते 100ला आहे. अच्छा अच्छा ठीक. हे घरामध्ये झुरळ, पाल, मुंगी, मच्छर, डेकून, वाळवी, गोमी, गांडुडा माशांसाठी. अच्छा 3 दिवस स्प्रे करा. वर्षभर पेस्ट कंट्रोल करायची गरज नाही. हर्बल आहे. चुकून हाताला लागला, मांड्याला, कपड्याला, याचा आपल्याला साईड इफेक्ट काही नाहीये. फरक नाही तर पैसे. हा साई कृपा लघु उद्योगचा हा स्टॉल आहे. ही बॉटल कशी आहे? ती 200ला आहे. आणि मोठीवाली 300ला. ही 300ला. अच्छा वेदनाशामक तेल आहे ना ते? वातशामक. अच्छा ते वेगळं आहे. आणि हे केसांचं आहे का? अच्छा अच्छा. तर हा गृहिणी पापड लोणचीचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आणि पापड वगैरे पण आहेत. हे लोणचे कसे पाव किलो? पाव किलो कसे? 80 रुपये पाव आहे. तर इथे हे चप्पल्स, लेडीज चप्पल्स आणि सँडल्स वगैरेचा हा स्टॉल आहे. ये कैसा है? 200 का सर ये जयपुरी अच्छा मोजड़ी है. जयपुरी मोजरी. और बाकी सबका अलग अलग भाव आहे क्या? नहीं, सारे ही 200 है. अच्छा कोई भी लो ये सब 200. अच्छा हे कुठलं पण घ्या 200ला आहे. तर इथे बघा हे लेडीज टॉप्सचा स्टॉल आहे. इथे लहान मुलांचे पण टॉप्स आहेत आणि शॉर्ट टॉप्स, शॉर्ट कुर्तीज वगैरे पण आहेत. तर ह्या इथे ह्या स्टेशनरीचा हा स्टॉल आहे. इरेजर. अच्छा कितने का आहे हे? 30 रुपये. 30 रुपये. आणि बाकी सगळं हे वेगवेगळे असे सगळे स्टेशनरीज, हा फिशच्या शेपचा. इथे बुक्स वगैरे पण आहेत. हा इथे लेडीज इमिटेशन ज्वेलरीचा हा स्टॉल आहे. हे कसे आहेत? 500ला. अच्छा आणि हे काय मंगळसूत्र आहे का? हां इथे बघा हे झुमके वगैरे पण आहेत. आणि ह्या साईडला इथे बघाल तर हे सगळे एवढी व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत सगळे. हा मंचुरियन मसालेचा स्टॉल आहे का? हे कसे आहे? 120ला नॉनव्हेजचा. नॉनव्हेज. आणि हा व्हेजचा 110ला आहे ना. 110ला. आणि हे सगळे चटणी आहे? चटणी 70 रुपयाला आहे. लिंबाची चटणी 60 रुपयाला. चहा मसाला 60 रुपये. पावभाजी मसाला आहे. मिसळ मसाला. कसे आहेत हे पापड पाकिट्स? 80ला एक आहे. 150चे 2 आहे. मक्याचा आहे, बाजरीचा आहे, जिरा राईस, मसाला राईस, पंजाबी मसाला आहे, लसूण आहे, कसुरी मेथी आहे. अच्छा अच्छा 80. अच्छा 80ला 1 आणि 150ला 2. हा इथे बघा हा खेळण्याचा स्टॉल आहे. कैसा है ये? और ये सबका अलग अलग प्राइस है क्या? अच्छा ठीक आहे. हा इकडे बघा रामेश्वर एंटरप्राइजेसचा हा स्टॉल आहे. इकडे नाचणी नळ्या आहेत आणि हे पण पापड पण आहे. ते कसं आहे पाकिट? 60 रुपये. 100ला 2 आहेत. अच्छा 60ला 1, 100ला 2. तर इकडे बघा हे लेडीज प्रोडक्ट्सचा हा स्टॉल आहे. या साईडला सुद्धा हे सगळे क्लचर्स,
नंतर मग क्लिप्स वगैरे, नंतर मग बोज, हेअर बँड वगैरे पण आहे तिथे. इथे हा मिठाईचा स्टॉल आहे. आगरे का बेटा कैसा आहे? 70 रुपये पाव. 70 रुपये पाव आहे. तर इथे बघा हे सगळे वेगवेगळे असे सगळे मिठाई आहेत. इकडे हा सेंटरला बघाल तर हा बघा हा असा स्टेज आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि ह्या इथे अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. हे कसं आहे? कितीला आहे हे? 250 आहे. अच्छा अच्छा. आणि हे थोडे वगैरे सेट सगळ्यांचे वेगवेगळ्या रेट. काय मिनिमम मॅक्झिमम काय? मिनिमम 100% स्टार्ट. अच्छा अच्छा ठीक आहे. आणि हे झुमक्याचं सेट कसं आहे हा? ते 200ला. 200ला आहे. अच्छा ठीक. हे घरगुती खरवस ना? खरवस आहे. अच्छा 120 रुपयाला आहे का? ते कुठला आहे ते? गुळाचा की साखरेचा? गुळाचा, साखरेचा. अच्छा. आणि हे काय आहे? हे आमच्या हां नारळवडी आहे. नारळवडी कसं आहे पॅकेट? 30 रुपये. 30 रुपये. अच्छा अच्छा. हा बघा हा इथे लेडीज प्रोडक्टचा स्टॉल. हे कसं आहे हा सेट पूर्ण? 700ला आहे. अच्छा. आणि हा वाला सिंगल 250 आहे का हे? अच्छा अच्छा. हे बघा हे सगळे असे ह्या इथे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे झुमक्याचा सेट कसा आहे हा? 100ला आहे. अच्छा. हे कसं आहे भाकरवाडीचं? 80 रुपये दादा. होममेड आहे, बचत गटाकडनं बनवलेलं आहे ते. अच्छा. आणि हे बिस्किट्स हे 60 रुपये. हां 60 रुपये. 60 रुपयाला आहे ते. अच्छा. आणि हे वाले 60ला 100ला. हां 100ला 2. 100ला 2. अच्छा. हे भगवती मसाले मार्टचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे सगळ्या प्रकारचे असे हे पीठ आहेत आणि मालवणी मेवे, नंतर मग घावण पीठ, कोकम सरबत, कोकम आगळ, काजू, उकडे तांदूळ, लाल पोहे वगैरे सुद्धा आहे. इथे हा स्टेशनरीचा स्टॉल आहे. इथे बघा असे सगळे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरीज आहेत. इथे हे बघा हे फिश टाईप हे पेन आहे आणि बाकी पण सगळे असे हे स्टेशनरीज आहेत. हे काय नवीन आहे का काय? बटाटा खोबरेवडी. हे कितीला बोलले? 50 रुपये. आंब्याचे साठे ना? 100. चुलीत भाजलेले काजू, ओले काजू वगैरे पण आहेत ना? म्हणजे बाकी सगळे स्पेशल मालवणी. हा आता पण डबो खाली झालेलो दिसता. घरगुती हा. बरोबर. बाकी पण हे सगळे मिरचे, ताकाचे मिरचे वगैरे सगळे असतात. स्पेशल ओले काजू मिळतील. तर इथे बघा या धुरी बंधूंकडे 12 महिने फ्री होम डिलिव्हरी मिळेल. तुमचा नंबर सांगा जरा. 9172050602. अच्छा. या नंबरवरती मुंबईमध्ये कुठे पण तिन्ही लाईन, हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्नला रेडीमेड मच्छी फ्राय मसाला असा हां मॅग्नेट केल्यावर डायरेक्ट फक्त लावायचं. हां. तर हे सगळे गोष्टी तुम्ही डिलिव्हरी करता, फ्री होम डिलिव्हरी. ठीक. तर हा दुर्वा मसाल्याचा हा स्टॉल आहे. इथे पण बघा हे सगळे कोकणी मेवे, जिरा पावडर, नंतर मग स्पेशल डांगर पीठ आणि बाकी मोठे आल आणि सगळे हे मसाले वगैरे पण आहेत इथे. उकडे तांदूळ आहे, लाल पोहे वगैरे. जिरा पावडर. अच्छा अच्छा. हे कुठे उपयोग होतो याचा? ताकात पिकात वगैरे? याच्यासाठी आपण मसाल्यांमध्ये जिरा पावडर वगैरे टाकतो ना. अच्छा. जिरा पावडर. हां 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 बरोबर. आणि हे जांभूळ बीज फूड डायबिटीज वाल्यांसाठी. डायबिटीजवाल्यांसाठी. बरोबर. ठीक आहे. हे तांदूळ कुठले आहेत? तर हे सगळे असे हे कोकणी मेवे आहेत. हां नमस्कार. हा GO फूड प्रोडक्ट्स आनंदवन भेळ सेंटरचा हा स्टॉल आहे. ही कुठली भेळ आहे? ही पांढरी फूल हां अहिल्यानगरचे पांढरी फूल इथली. अच्छा. कितीला आहे? हे 80 रुपयाला 250 ग्रॅम आहे. अच्छा. आणि हे काय तिळाचं काय आहे? तिळाची पापड आहे. उद्या संक्रांतीसाठी तिळ. हे कितीला आहे? हे 80 रुपये पाव आहे. 80 रुपये हे पाव. 60 रुपयाचे पाव. हे सॅम्पल घ्या साहेब. हे घ्या खाऊन बघा. आणि हे सगळं काय आहे? हे स्पायसी गुळ कँडी. आणि मसाला कँडी आवळ्यापासून बनवलेली. ही मधातली आवळा कँडी, ही गुळातली आवळा कँडी. हे आवळ्यापासून लोणचं बनवलंय. हे शुगर फ्री आवळा ज्यूस आहे. अच्छा. हे
प्युअर गुळामध्ये मुरब्बा बनवलाय आवळ्यापासून. अच्छा अच्छा. हा प्युअर मधामधला आवळा आहे. हां हां. ठीक आहे. तर हे तुमचे असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. इथे बघा, इथे पण हा लोणचा आणि पापडचा हा स्टॉल आहे. हा इकडे संजीवनी चूरण मुखवास सेंटरचा हा स्टॉल आहे. तर इथे सगळे असे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे हे मुखवास आहे. कसे आहे ते? 100 ग्राम? 80ला 100 ग्रॅम. अच्छा, 80ला 100 ग्राम. तर इथे बघा, हा कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे. तर इथे काजू आहेत, नंतर मग मुठियाल आहे. हे खायचे लाडू असत? उकड्या तांदळाच्या पिठाचे लाडू. उकळा तांदळाचे पीठ कसे असं रे? 50 रुपये पॅकेट. 50 रुपये पॅकेट. हा अच्छा अच्छा. तर इथे बघा, हे सुकी मच्छीचा हा स्टॉल आहे. हे बांगडे कसे? हां किती? 100ला 4. 100ला 7. आणि हे पाकिट कसा? 100ला पाकिट आहे. 50. आणि हे जवला? हां 80. आणि कर्दी? 80. अच्छा. हे इकडे गाईच्या तुपाचा हा स्टॉल आहे. इथे हा सुधा मसाल्याचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा, हा मालवणी मसाला आहे, हळद आहे, नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे सगळे हे मसाले आहेत इथे. आणि धणे, नंतर मग स्पेशल धणे पावडर वगैरे हे सगळं आहे. हे रिअल टेस्ट ऑफ इंडिया केरला हलवाचा हा स्टॉल आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे असे हे प्रोडक्ट्स आहेत. इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे ज्युसेस आहेत. हे काय चॉकलेट्स आहेत का? चॉकलेट आहे. कसे आहेत हे? हे 10ला 2 आहेत. अच्छा. हे 10ला 1 आहे. अच्छा, हे 10ला 1 म्हणजे ओके. इथे बघा, हा पोटॅटो ट्विस्टर आणि बाकी सगळे फास्ट फूडचा हा स्टॉल आहे. पोटॅटो ट्विस्टर कसा आहे? 50ला आहे. अच्छा. इकडे केक्सचा, पेस्ट्रीज आणि केकचा. पेस्ट्री कशी आहे ही? 80 रुपीजला आहे. आणि हा कप केक वगैरे? कप केक आता रेडी होतं. अच्छा, कितीला आहे ते? 70ला. अच्छा. आणि हे लंडन स्ट्रॉबेरी. अच्छा. ट्रेंडिंग. हां हां. हे कितीला आहे? एक घेतला 120 आणि 2 घेतले तर 100. अच्छा, 200ला 2. ठीक आहे, थँक्यू. स्ट्रॉबेरी विथ क्रीम कितीला आहे ते? सेम ना. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे डिशेस आहेत. हे काय मोमोज, फ्राईड मोमोज. कशी आहे मोमोची डिश? आपली 70 पासून स्टार्ट आहे व्हेज आणि अच्छा. नॉनव्हेज 80 आहे. अच्छा, किती पीस येणार त्यात? 70 मध्ये 8 पीस. ठीक. तर इकडे हे पापड आणि बाकी सगळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पापडचा हा स्टॉल आहे. कसे आहे ते? 100ला 3 आहे. मिक्स कुठले घ्यायचे? अच्छा, 100ला 3. 3 आहे. अच्छा ठीक. तर हा शशिकांत मसालेचा हा स्टॉल आहे. इथे बघा, हे उकडे तांदूळ, कोकम, लाल पोहे, कोकणी मेवे, पीठ, तिरफाळं आणि बाकी सगळे कोकम आगळ, सगळ्या प्रकारचे मसाले, सगळ्या प्रकारचे पीठचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा, हे होम प्रोडक्टचा हा स्टॉल आहे. एक्युप्रेशरचे स्लीपर्स आहेत आणि बाकी पण सगळे असे हे होम प्रोडक्ट्स आहेत. इथे पुणेरी चटकदार होली भेळचा हा स्टॉल आहे. तर इथे हा बिस्किट्स, तुपामध्ये बनवलेले गुळाचे बिस्किट्सचा हा स्टॉल आहे. हे कसं आहे पॅकेट? 60ला 1, 100ला 2. अच्छा, 60ला 1 आणि 100ला 2. गव्हाचं आहे, हे खोबऱ्याचं आहे, जिरा बिस्किट आहे, मक्का बिस्किट आहे, अच्छा. नाचणी बिस्किट आहे, पोळा बिस्किट आहे. ठीक. कुठलाही मॅटेरियल 60ला 1, 100ला 2. 100ला 2. ठीक. हे कसं आहे खरवस? 120ला पाव किलो. कुठलं साखरेचं आणि गुळाचं आहे का? गुळाचा हा वाला आहे, हां. साखरेचा हा येल्लो वाला आहे. अच्छा, 120ला पाव. आणि ह्याच्यामध्ये पियुष आहे. हां, पियुष आहे. ह्याच्यामध्ये पियुष आहे 50 रुपये. अच्छा अच्छा. ते कितीला आहे? 50 रुपये एक ग्लास. 50 रुपये एक ग्लास. ठीक. तर इथे बाकी सगळे कन्झ्युमर प्रोडक्टचे स्टॉल संपल्यानंतर ह्या साईडला इथे हा असा बुक स्टॉल आहे. तर इकडे बघा, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे सगळे बुक्स आहेत. कैसा है बुक्स? क्या प्राइस है? 200 कोई भी. अच्छा. हे रिच डॅड, पुअर डॅड आणि बाकी सगळं हे
रावण छत्रपती शिवाजी महाराज. आणि तर इथे हा असा पानचा स्टॉल आहे. ते बघा वेगवेगळे सगळेचे पान इथे आहेत. या इथे असा हा पॉपकॉर्नचा स्टॉल आहे. टोमॅटो बटर सॉल्टेड कॅरमेल चीज आणि त्या मोजिटोजचा सरबतचा स्टॉल आहे. तिथे हे बुड्डी का बाल वेगवेगळ्या कलरचे आहेत. हे अगरबत्ती आणि बाकी तेल वगैरे सगळे कापूर गुगल. तर इकडे बघा हा फास्ट फूडचा स्टॉल आहे. इकडे पोटॅटो ट्विस्टर आहे, मग पिझ्झा आहे आणि हा पापड आहे आणि हा पण मिनी पिझ्झा आहे. पापड कैसा आहे? 80 और ट्विस्टर पोटॅटो ट्विस्टर 80. अच्छा ठीक. इथे बघा हे दाबेली आहे, नंतर मग नूडल्स वगैरे. दाबेली कितने काय? 30 रुपये. अच्छा नूडल्स और फ्राइड राइस वगैरह 50. ठीक है. कैसे है पैटिस? रगड़ा पैटिस 50 और दाबेली 30 रुपये. तर इथे बघा इथे फ्राईड राईस पण आहे, नूडल्स पण आहे, मंचुरियन कितने काय? 50. अच्छा. तर इथे बघा हे मंचुरियन आता फ्राय होत आहेत. तर इथे हा जळगाव स्पेशलचा हा स्टॉल आहे. पुरणपोळीला मांडा कसा आहे हा? 100. अच्छा. आणि हे ठेचा हे काय ते आपलं भाजणी थालीपीठ 150 रुपये प्लेट. एका प्लेटमध्ये 2 पीस असतात. पिठला वाकर. अच्छा पीठ बारीक ठेचा वाकर 150 रुपये. 150 रुपये. अच्छा. हे इकडे असे तयार होत आहेत. तर हा हॉटेल सिंधुदुर्गचा हा स्टॉल आहे. इथे बघा कोंबडी हे चिकन थाली 300ला आहे, मटण सुका 280, मटण मसाला 250 आणि नंतर मग मटण थाली 350, सुकं चिकन 200, मग खेकडा मसाला 350ला आहे. तर कोलंबी बिर्याणी 250, सुरमई फ्राय आहे, हलवा फ्राय सगळ्याची प्राइजेस दिलेली आहे. सोलकडी 30 रुपये. आणि हे बघा हे मॅरिनेट करून इकडे ठेवले आहेत फ्राय करण्यासाठी. आणि ह्या साईडला इकडे बघा हा खिमा पाव, कलेजी पाव, जवला पाव, खिमा पाव, कलेजी पाव, जवला पाव. इथे मालवणी हॉटेल आहे आणि व्हेज आणि नॉनव्हेज. तर इथे बघा एवढे सगळे हे डिशेस आहेत आणि इथे पण हे असे डिशेस दाखवले आहेत. आणि हा यांचा असा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे कोंबडी वडे थाली आहे आणि इकडे हे भाकरीसोबत आहे. इथे सुरमई, पापलेट, बांगडे, प्रॉन्स वगैरे हे ठेवलेले आहेत. हा खेकडा मसाला आहे आणि बाकी पण तिसऱ्या आणि बाकी सगळे असे डिशेस आहेत. हे बघा चिकन खिमा पाव 40 रुपये, कलेजी पाव 40, वजरी पाव 40, जवला पाव 40 असे आहे. इकडे हा आता बांगडा फ्राय होत आहे आणि कोलंबी पण फ्राय होते आहे. आणि तिकडे पापलेट मॅरिनेट करून आता फ्रायची तयारी चालू आहे. आणि हे बघा हे असे सगळे मच्छी रेडी आहे तिथे फ्राय करण्यासाठी. हा आई एकवीरा आगरी कोळी स्पेशालिस्टचा हा स्टॉल आहे. इकडे बघा लॉबस्टर्स, मग खेकडा मसाला आणि बाकीचं हे कोलंबी, टायगर प्रॉन्स, चिकन, खरडा चिकन वगैरे सगळं, कलेजी, बाकी सगळे सुद्धा असे सगळे हे डिशेस आहेत. इथे हे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी. इथे बघा हे असे सगळे लॉलीपॉप्स वगैरे. आणि इकडे पण हे फिश मॅरिनेट करून ठेवले आहेत फ्राय करण्यासाठी. या इथे पण हे खिमा, जवला आणि कलेजी पाव वगैरे आहे. हे लॉलीपॉप आहे. तर हा दादूज आगरी स्वादचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा पापलेट फ्राय 400ला आहे आणि बाकी कोलंबी फ्राय 150ला आहेत. हे बघा हे कोंबडी वडे 250ला आहे, मटण थाली 400ला आहे. हे लॉलीपॉप पण 200ला आहेत, प्रॉन्स मसाला 300ला आहे. जवला पाव 30ला, वजरी पाव 30 आणि खिमा पाव 30ला आहे. सोलकडी पण ग्लास 30ला आहे. तर ह्या इथे हे बालनगरी आहे. इथे टार्पोलिन आहे. नंतर मग इथे हे हेलिकॉप्टर मॅरी गो राऊंड आहे. त्या इकडे स्लाईड आहे. आणि नंतर मग पुढे गेल्यावरती ह्या साईडला पण मोटर बाईकवाला मॅरी गो राऊंड आहे. या इथे बघा हे एक. तर इथे बघा हे या इकडे हे पेडलिंग बोट आहेत लहान मुलांसाठी.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ठाण्यामधल्या शिवाजीनगरमधला मालवणी महोत्सव 2025चा ब्लॉग? तर हा मालवणी महोत्सव 2025 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.